शिराळा तालुक्यातील पश्चिम भाग हा पावसाचा आगार म्हटलं जातं. त्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात व परिसरात गेले 2 दिवस धुवाधार पाऊस पडत आहे. सोमवारी सकाळपासूनच वादळी वाऱ्यासह पावसाने परिसराला झोडपून काढले. गेल्या 24 तासात 90 मिलीमीटर पावसाची नोंद वारणावती येथील पर्जन्यमापक केंद्रावर झाली, तर आतापर्यंत एकूण 595 मिलीमीटर पाऊस धरण पाणलोट क्षेत्रात झाल्याची नोंद करण्यात आली आहे. धरणात सध्या 4750 क्युसेक पाण्याची आवक सुरू असून धरणात 12.20 टीएमसी पाणीसाठा झालाय. तसेच मंगळवारीही दिवसभर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू होता. मंगळवारी दुपारी 4 वाजेपर्यंत 40 मिलीमीटर पाऊस झाल्याची माहिती धरण प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या पावसामुळे परिसरातील ओढे, नदी, नाले ओसंडून वाहू लागलेत. वादळी वारे आणि मुसळधार पाऊस यामुळे परिसरात हवेत गारवा निर्माण झालाय. सध्या धरणाच्या पायथ्याशी असलेला वीज निर्मिती प्रकल्प बंद असून धरणाच्या लघुत्तम दरवाजातून 675 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. महापालिका क्षेत्राच्या विकासासाठी माजी नगरसेवकांना भरघोस निधी देण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पूर्ण केलंय. पहिल्या टप्प्यात 50 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. या निधीतून रस्ते, ड्रेनेज, अद्ययावत वाहनतळ, छत्रपती संभाजी महाराज पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभीकरणासह इतर कामांचा समावेश आहे. अंदाजपत्रक तयार करून 15 ऑगस्टपर्यंत प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस नाईकवाडी, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, शहर जिल्हा कार्याध्यक्ष जमील बागवान, महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा राधिका हारगे, माजी नगरसेवक अतहर नाईकवाडी, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य बिरेंद्र थोरात, जयश्री पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित पत्रकार बैठकीत ही माहिती दिली आहे. इद्रिस नाईकवाडी म्हणाले, महापालिका क्षेत्रातील विविध कामांसाठी निधी द्यावा अशी मागणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली होती. त्यानुसार महापालिका क्षेत्रातील 35 कामांसाठी 50 कोटींचा निधी मंजूर केला. यातील काही कामांना प्रशासकीय तांत्रिक अडचणी होत्या, त्यामुळे 15 कामांमध्ये बदल करण्यात आला. त्याचा सुधारित अध्यादेश 27 जून 2024 महापालिकेला आलाय. त्यानुसार 50 कोटींच्या कामांना महापालिका क्षेत्रात सुरुवात होणार आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड या तिन्ही शहरातील कामांचा समावेश यामध्ये करण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत गर्भवती माता यांना दिलेल्या आहारात चक्क मृत सापडल्याने पलूस परिसरातील लाभार्थी, पालक आणि अंगणवाडी सेविकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. शासनाच्या वतीने एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत गर्भवती माता आणि 6 महिने ते 3 वर्ष लहान बालकांना पोषण आहार गेले अनेक वर्ष पुरवला जातो. यामध्ये हरभरा, तांदूळ, तूर डाळ, गहू, तिखट, मीठ आणि विविध प्रकारच्या डाळी दिल्या जायच्या. परंतु गेल्या एप्रिल महिन्यापासून तयार म्हणजेच डाळ, तिखट, मीठ एकत्रित करून तसेच गव्हाचं पीठ, साखर एकत्रित करून आहार नवीन ठेकेदार, नवीन कंपनी दिला. नुकताच एप्रिल आणि मे महिन्याचा पोषण आहार पलूस येथील बीटला पोहोच करण्यात आला. तो तत्परतेने संबंधित लाभार्थी यांना संपर्क करून आहार घेऊन जाण्यास सांगितलं. काही लाभार्थ्यांनी सदर आहार घेऊन गेल्यावर पॅकिंग फोडलं असता त्या पिशवीत चक्क लहान आकाराचा मृत अवस्थेतील साप आढळला. त्यांनी तात्काळ संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधला. पोषण आहार वाटप केलेल्या लाभार्थ्यांचे संपर्क साधून सदर आहार परत जमा करून घेण्यात आलाय. राज्य शासनाने पूर्वीप्रमाणे आहार द्यावा आणि सध्या पलूस येथील कृषी नगर अंगणवाडीमध्ये सापडलेल्या मृत सापाचं पिल्लू पिशवीत कसे आले याची सखोल चौकशी करा आणि संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता लाभार्थ्यांनी केली आहे. हर घर जल ही योजना भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने 2019 मध्ये जलजीवन मिशन अंतर्गत सुरू केलेली योजना आहे, ज्याचं उद्दिष्ट 2024 पर्यंत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला नळाचं पाणी उपलब्ध करून देण्याचं आहे. या जलजीवन मिशनचा संपूर्ण राज्यात आणि देशात गाजावाजा झाला. मात्र जलजीवन मिशन योजनेच्या बहुतांश कामांचं भूमिपूजन झालेलं नाहीये. कित्येक गावांमध्ये ही कामे रखडलेली आहेत. अशा स्थितीत 2024 पर्यंत या योजनेतून सर्वांना पाणी मिळणार कसे? सर्व घरांसाठी 100% नळपाणी कव्हरेजचे निर्धारित लक्ष्य साध्य कसे होणार, असा सवाल आता आमदार विश्वजित कदम यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केला. यावेळी आमदार विश्वजित कदम म्हणाले, जिल्ह्यातील 95 गावांमध्ये जलजीवन मिशन योजनेचं काम संबंधित ठेकेदारांनी अद्याप सुरू केलेलं नाही. 7 महिने झाले तर या कामांचं भूमिपूजनही झालेलं नाही. 51 गावांमध्ये फक्त 20% काम केले. सांगली जिल्ह्यातील 650 गावांना 750 कोटींचा निधी मंजूर असताना सुद्धा इतकी दिरंगाई का? अशा स्थितीत हर घर जल योजनेचं उद्दिष्ट साध्य कसं होणार याचं उत्तर राज्य आणि जिल्हा प्रशासन तरी देणार का, असा सवाल आमदार विश्वजित कदम यांनी केला आहे.
म्हैसाळ योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्पाला राज्याच्या अर्थसंकल्पात 1594 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. येणाऱ्या 3 महिन्यात या पथदर्शी उपक्रमाची सुरुवात होणार आहे. म्हैसाळनंतर टेंभू, ताकारी आणि विस्तारित म्हैसाळ योजनाही सौर ऊर्जेवर येणार असल्याची माहिती माजी खासदार संजय काका पाटील यांनी दिली आहे. माजी खासदार पाटील म्हणाले, म्हैसाळ पथदर्शी उपक्रम राबवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्यता दिली. देशातील सिंचन योजना सौर ऊर्जेवर चालणारा पहिला प्रकल्प आहे. टप्प्याटप्प्याने टेंभू आणि ताकारीसाठी देखील सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. याचा फायदा मिरज, कवठेमहांकाळ, जत आणि सांगोला, मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. सिंचन योजना चालवताना शेतकऱ्यांवर वीज बिलाचा बोजा जास्त असतो. योजना चालवताना अडचणी येतात. म्हैसाळ योजनेचे सुमारे 50 ते 55 कोटी रुपयांचे बिल येते. यावर तोडगा काढण्यासाठी आता सौर ऊर्जेच्या प्रकल्पाची मागणी केली होती. तिला मान्यता मिळून राज्य शासनाच्या अर्थसंकल्पात यासाठी मान्यता देण्यात आली आहे. तसेच केंद्र शासनाकडून यासाठी जागतिक बँकेकडून हमी देण्यात आली आहे. सौर ऊर्जेमुळे वीज बिल थकबाकीचा प्रश्न सुटणार आहे. जत येथे 200 हेक्टरवर होणारा प्रकल्प सुरू आहे. 200 मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्प होणार आहे. सर्व प्राथमिक सर्वेक्षण तपासण्या केल्या आहेत. त्यामुळे 3 महिन्यात काम सुरू होईल असे माजी खासदार पाटील यांनी सांगितले. सांगलीवर अतिप्रेम करणाऱ्या एका नेत्यांनी कृष्णा नदीवरील सांगली बंधारा पाडण्याचा निर्णय घेतला होता. त्या विरोधात सांगलीकरांनी बंड करून त्यांचा डाव हाणून पाडला. यंदा दुष्काळी परिस्थितीत या बंधाऱ्याचं महत्त्व सिद्ध झाल्याच्या भावना भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी व्यक्त केल्या आहे. कृष्णा नदीवर बंधारा बचाव कृती समितीतर्फे यशस्वी आंदोलनाची 2 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जल्लोष करण्यात आला. बंधाऱ्याचे उर्वरित काम पावसाळ्यानंतर तातडीने पूर्ण करून बंधारा अधिक मजबूत करावा असे आवाहन करण्यात आले. पवार म्हणाले, म्हैसाळ येथे बॅरेज बांधल्यानंतर सांगली बंधाऱ्याची गरज राहणार नाही अशी वल्गना केली गेली. सांगली बंधारा पाडण्याचं नियोजन झालं होतं. हा बंधारा पाडला असता तर गेल्या वर्षी दुष्काळात सांगलीची अवस्था काय झाली असती. प्यायला पाणी मिळालं नसतं. शेरी नाल्याचं पाणी सगळीकडे मिसळलं असतं. तो वाचवण्यासाठी सांगलीकरांनी एकजूट दाखवली. मानवी साखळीच्या रूपाने येथे शक्ती दिसली. पालकमंत्री सुरेश खाडे यांनी लक्ष घातलं. जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना या विषयाचे महत्त्व समजावून देता आल्याने बंधारा वाचल्याचे ते म्हणाले. जलजीवन मिशन आणि मुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत हरिपूर येथे नळ पाणी पुरवठा योजनेचं काम चालू आहे. ही योजना सक्षमपणे चालू झाल्याशिवाय योजनेचा ताबा ग्रामपंचायतला देऊ नये, अन्यथा आंदोलन करू असा इशारा पंचायत समिती माजी सभापती अशोक मोहिते यांनी दिलाय. अशोक मोहिते यांनी जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना याबाबत निवेदन दिले. त्यानंतर मोहिते म्हणाले, हरिपूरमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून नळ पाणी पुरवठा योजनेचे काम चालू आहे. मात्र पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नाही. 100% ग्राहकांना पाणी कनेक्शन जोडलेलं नाही. त्यामुळे सर्व ग्राहकांना पाणी पुरवठा व्यवस्थित होतो का नाही याची पाहणी करता येत नाही आणि केली नाही. पाणी पुरवठा विभागाने सदरची योजना ताब्यात घेण्याबाबत ग्रामपंचायतशी पत्रव्यवहार केलाय, परंतु पाणी पुरवठ्याची योजना व्यवस्थितपणे चालू असल्याशिवाय ग्रामपंचायतीला ताबा घेण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येऊ नये अशी मागणी आहे. ग्रामपंचायतीने योजनेचा ताबा घेतल्यास पाईप चेकअप, लिकेज, व्हॉल्वची कार्यक्षमता आणि पुरेशा दाबाने पाणी न येणे इत्यादी यांसारख्या समस्या निर्माण होणार आहेत. त्याचा सर्व खर्च ग्रामपंचायत पर्यायाने ग्रामस्थांवर बसवणार आहे. योजना परिपूर्ण झाल्याची खात्री केल्याशिवाय योजनेचा ताबा घेण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येऊ नये, अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन करावं लागेल असा इशारा यावेळी देण्यात आलाय. भटक्या जमाती, विमुक्त जमाती समाजाला जातीचा दाखला मिळण्यास अडचण येत असल्याने विमुक्त जाती, भटक्या जमाती समाज जोडो अभियान ऑल इंडिया या संघटनेमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आमरण उपोषणस्थळी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील यांनी जाऊन काँग्रेसचा पाठिंबा दिलाय. सतत पोटासाठी भटकंती, त्यामुळे जन्म दाखलाच नाही तर जातीचा दाखला कुठून येणार आणि आरक्षण योजना आणि रोजगार तरी कसा मिळणार. जातीचे दाखले देण्याबाबत शासन निर्णय होऊनही गेले 16 वर्ष या वंचित समाजाला न्याय मिळाला नाही. म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विमुक्त जाती, भटक्या जमाती समाज जोडो अभियान ऑल इंडिया या संघटनेमार्फत आंदोलन सुरू आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक 1 ऑक्टोबर 2018च्या शासन निर्णयानुसार विमुक्त जाती, भटक्या जमातीचे लोक सध्या ज्या ठिकाणी वास्तव्यास आहेत त्या ठिकाणची गृह चौकशी करून जात प्रमाणपत्रे द्यावीत आणि अशी प्रमाणपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य मानावीत असा निर्णय घेतलाय. त्याची त्वरित अंमलबजावणी करावी. तातडीने अप्पर तहसीलदार आणि तहसीलदार यांना शासन निर्णयानुसार या समाजाला जातीचे दाखले देण्यासाठी आदेश द्यावेत अशी विनंती काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केली आहे.
पलूस तालुक्यात उद्योग, वाहतूक आणि लोकसंख्येचा विचार करता दिवसेंदिवस पलूस तालुक्याचा झपाट्याने विकास होत असताना येथे आरोग्य सुविधांची गरज निर्माण झाली आहे। त्यामुळे पलूस तालुक्यामध्ये सर्व सुविधा युक्त असे शासकीय उपजिल्हा रुग्णालय तातडीने सुरू करावे अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। याबाबतचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते थोरबोले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले। पलूस हे तालुक्याचे ठिकाण असून येथे शासकीय कार्यालय आहेत, त्याचबरोबर येथे ग्रामीण भागातून कामानिमित्त अनेक लोकांची ये-जा असते। पलूस तालुक्यातील लोकसंख्येचा आणि वाहतुकीचा विचार करता या परिसरात वारंवार अपघात होण्याचे प्रमाण वाढत आहे। अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णाला पुढील उपचारासाठी सांगलीला पाठवावं लागतं। त्यात रुग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक झळ सोसावी लागते, तर वेळेत उपचार न मिळाल्याने अनेकांना जीव गमवावा लागलाय, तर अनेकांना कायमचं अपंगत्व आलंय। उपजिल्हा रुग्णालयात स्थानिक पातळीवर लहान मोठ्या शस्त्रक्रिया, सीझर, सिटी स्कॅन, क्षकिरण, डोळ्यांचं ऑपरेशन, लहान बालकांचं रोग निदान तथा मार्गदर्शन आणि इतर आजारावर उपचार मिळण्याची शक्यता आहे। लहान मोठ्या शस्त्रक्रिया तालुक्याच्या रुग्णालयात झाल्यास सांगली व इतर खासगी रुग्णालयात रुग्णांना उपचारासाठी जाण्याची वेळ येणार नाही। त्यामुळे शहरात उपजिल्हा रुग्णालयाची अत्यंत आवश्यकता आहे। त्यामुळे पलूसमध्ये उपजिल्हा रुग्णालय सुरू करावं अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली।